हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आता सकाळी 7 वाजलेले आहे आणि बाहेर पण खूप छान असं सूर्यप्रकाश आलेला आहे. तर माझं स्वतःचं आवरून झालेलं आहे आणि आता मी अगस्तीच्या टिफिनची तयारी करते. त्याच्यासोबतच जेवणाची सुद्धा करणार आहे, कारण ना शॉपमध्ये सुद्धा आज काम आहे मला, तर तिथे सुद्धा थांबावं लागणार आहे. तर चला, तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसतो, तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सकाळची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यूसुद्धा दाखवला, खूप छान दिसतं. माझ्या तिन्ही रूममध्ये म्हणजे हॉल, किचन, बेडरूममध्ये सकाळी छान सूर्यप्रकाश येतो, खूप मस्त वाटतं. आता मी जेव्हा किचनमध्ये काम करत असते ना, तेव्हासुद्धा माझ्या चेहऱ्यावरती पूर्ण सूर्यप्रकाश येतो आणि ते खरंच खूप छान वाटतं. सकाळी खूप प्रसन्न वाटतं. तर मी आता टिफिनची तयारी करते. अगस्तेला आज लेडी फिंगर पाहिजे होते, भेंड्याची भाजी पाहिजे होती. तर मग मी टिफिनची तयारी करायला घेतली. पहिलं सगळं आहे तेवढं कट करून घेतलं, कांदा, टोमॅटो, मिरची, आणि एका साईडला भेंडीसुद्धा करायला घेतले. दूध गरम करायला ठेवलं एका साईडला आणि पातेलंसुद्धा फोडणीसाठी गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे सायमल्टेनियसली माझी कामं जी आहेत ती पटापट होतात. पण जर हळूहळू एकच गोष्ट करत राहिलो तर मग त्यात खूप वेळ निघून जातो. आणि सकाळी सगळ्याच महिलांची खूप घाई असते. टिफिन असतात, नाश्ता बनवायचा असतो, परत स्वतःला जर ऑफिसला जायचं असेल तर तीसुद्धा टिफिन बनवून घरातलं आवरून सगळं करून निघायचं असतं. नाही म्हटलं कितीही लवकर उठलं तरी सगळ्यांची सकाळी घाईच असते. मेन म्हणजे ही किचनमधलीच घाई असते. तर माझं पण तसंच थोडंफार असतं. बाबूचं टिफिन असतं, ह्यांना नाश्ता असतो, दोघांचं वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे मग माझीसुद्धा सकाळी घाई होते. तर बघा, आता मी तेल गरम करून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आपलं जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा हे सगळं टाकून ना फोडणी करून घेतली. आणि चपातीचं पीठ मी ना आधी मळून ठेवलेलं, म्हणजे चपात्या छान नरम होतात. मग एका साईडला लगेच चपात्या करून घेतल्या, कारण कांदा फ्राय होईपर्यंत माझ्या चपात्या होणार होत्या, कारण बारीक गॅसवरती मी कांदा फ्राय करून घेते. तर एका साईडला पटापट अशा चपात्या करून घेतल्यात, म्हणजे माझी दोन्ही कामं होत आहेत. दूधसुद्धा गरम झालं आहे, म्हणजे बाबूने दूध जरी मागितलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही येणार की आता काय देऊ ह्याला, किंवा गरम करेपर्यंत थांबायची वेळ आहे, असं नाही होणार. तर मी आता माझ्या जे काय थोडंफार चपात्या आहेत त्या पटापट बनवून घेते आणि एका साईडला कांदा कितपत फ्राय होतो हे मध्ये मध्ये सुद्धा ते बघते, म्हणजे दोन्ही कामं माझी सायमल्टेनियसली होत आहेत. चपाती झाली आणि आता भाजीसुद्धा करायला ठेवले. अगस्तेला उठवते, कारण ना 7:30 होत आलेले आहेत. मग त्याचा आवरायला त्याला अर्धा एक तास जाणारच आहे. तर त्याचं आवडून घेते, त्याच्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. किचन तर सगळं झालेलं आहे. हर्षदला ब्रेकफास्टमध्ये सुद्धा ते चपाती आणि तूप साखर असं खातात, तर त्यांच्यासाठी ते करते आणि माझ्यासाठी थोडासा चहा ठेवणार आहे. पण पहिला त्याच्या आधी सगळं बाबूचं सगळं आवरून घेणार आहे आणि मग ते करणार आहे. चला, तर आपण आता थोड्या वेळात बोलूया. वाटण संपलेलं घरातलं, तर म्हटलं चला आता वाटणसुद्धा करून ठेवूयात, थोडा वेळ आहे तर. मग त्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, लसूण, आलं, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि आता हे बनवून घेते वाटण, कारण मग हे जेव्हा मी 7 ते 8 दिवसासाठीचं बनवते, म्हणजे मला ह्या रोज रोज बनवायची गरज लागत नाही.
तर कांदा फ्राय करायला ठेवलेला. तोपर्यंत मी कालच्या ब्लॉगमध्ये जसं दाखवलं आंब्याचं पन्हं, तर हे बघा मस्त थंड असं झालेलं आहे. आणि आता हे मी ग्लासमध्ये काढून घेते. मी 2 ते 2.5 चमचे इतकं घेतलेलं आहे. थोडंसं काळं मीठ ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही साधं मीठ टाकलं तरी चालेल. आणि ह्याच्यामध्ये थंडगार असं पाणी ॲड करायचं. मी साधंच पाणी यूज करते, मला थंड नको होतं म्हणून. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एवढं मस्त आंब्याचं पन्हं तयार झालेलं आहे ना, सगळ्यांना नक्कीच आवडेल. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त असं पन्हं तयार झालेलं आहे. तर हे बनवता म्हटलं चला थोडंसं मी सुद्धा आंब्याचं पन्हं बनवलेलं आहे तर पिऊन घेते. हे बघा आपलं आता पन्हं तयार झालेलं आहे आणि मी टेस्ट करून बघते कसं झालंय ते. खूप मस्त झालंय. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप छान झालंय. फक्त मी साधं पाणी वापरलंय. तुम्ही बर्फ किंवा गार पाणी टाकून ऍड करून प्या. खूप छान लागतंय. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की मी जे बनवलेलं पन्हं आहे ते तुम्हाला आवडलं का. हे बघा वाटणाचं सुद्धा झालेलं आहे, पण आता ते गरम आहे आणि मी नंतर मिक्सरमधून फिरवते. आता मी जाते शॉपमध्ये. पन्हं सुद्धा प्यायला खूप छान झालं, एकदम मस्त झालेलं आहे. आणि आता सकाळपासूनची जी धावपळ होती तुम्ही बघितलं. तर जेवण कुकरसुद्धा झालेलं आहे, फक्त बरणाला फोडणी करणार आहे. त्याच्यानंतर हे संध्याकाळी आरामात मी वाटण बनवेन किंवा दुपारी बनवून घेईन. तर आता मी शॉपमध्ये जाते, त्याच्यानंतर आपण बोलूयात. बॉक्सेस बनवून घेतले आणि केकचं व्हॅनिला केक्स बनवायला घेतलेले होते. तर हे बघा असे फिलिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर घरी आले तर वरणाला फोडणी केली आणि जेवायला बसलो आम्ही. वरण, कैरीचं पन्हं, भात, त्याच्यानंतर कालची थोडीशी काजूची भाजी होती आणि भेंड्याची भाजी होती ती. तर आता मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतो. आता शॉपमध्ये आले आणि काउंटरचे केक्स सगळे रेडी झालेले आहेत. अगस्त्य त्याच्या बाबांसोबत घरी गेला, तो पण होता इथेच, पण ते ऑफिसवरून आले. मग अगस्त्य गेला. आता अजून केक काय बाकी आहेत करायचे ऑर्डर्सचे, तर ते मी तुम्हाला दाखवते की कसे आहेत आजचे केक ते. आज ना असे लेटर्सवाले केक आहेत. तर हे बघा सो त्याचे डीप फ्रीजमध्ये ना फिलिंग करून ठेवले सेट करायला. तर आता हे फ्रॉस्टिंग करताना मी तुमच्यासोबत हे शेअर करते. कोण? स्पायडरमॅन कधी लागेल बघ जरा. बी इधर इधर एल के इधर बी, इधर बी चाहिए ना. अभी एल और फिर यू. एल अभी यू. काय एवढा आ रही दे दो. काय कस्टमरला
काय क्या नाइफ वगैरे सब रखवा दिया है. शॉपमधून आले, दुपारचं जेवण होतं तर ना त्याच्यात ॲडिशन थोडंसं म्हणजे फक्त भाकरी बनवलेली, त्याच्यामध्ये सगळं ॲडजस्ट करून घेतलं म्हणजे उद्याच्याला परत तेच शिल्लक शिळं राहायला नको म्हणून तेच मी खाल्लं. आता वेगळं पुन्हा असं काय बनवत बसले नाही, फक्त भाकरी बनवली आणि भाजी होती तर त्याच्यातच आमचं तिघांचं व्यवस्थित जेवण झालं. अगस्त्याला आत्ता पाठवलं मी शॉपमध्ये, कारण मला ना आवरायचं होतं, ओटा भांडी सगळंच करायचं होतं आणि अगस्त्य एवढा त्रास देतो ना आता, खूप म्हणजे खूप हट्टी पण झाला आहे आणि खूप मस्तीखोर झाला आहे. तर त्याच्या बाबांना म्हटलं की तुम्ही त्याला घेऊन जा तुमच्यासोबत शॉपला, म्हणजे ॲटलिस्ट मी थोडा वेळ तरी शांत बसेन आणि माझी कामं जी आहेत तर ती सगळी पटापट आवरून घेईन आणि एक जरा तो येईपर्यंत अर्धा पाऊण तास तरी जरा रिलॅक्स राहीन. त्याचं उद्यापासून ना स्कूलमध्ये बुक्स मागितलेत, तर मग ते सगळे पॅक करायचे होते. त्याची बॅग आत्ताच भरून ठेवली म्हणजे सकाळी माझी काहीच घाई होणार नाही. त्याचं युनिफॉर्मसुद्धा आता इस्त्री करायचा आहे, पण तो बघेन आत्ता करेन किंवा मॉर्निंगला जसं जमेल तसं करून ठेवेन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर.